नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जे काय 10वीचे जे मॅथ्स 1चं गणित भाग 1 तर चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे यामधले जे काही 1 मार्काचे जे काही एमसीक्यू आहे ते आपण बघत आहोत. तर 1 मार्काच्या क्वेश्चन मध्ये एमसीक्यू मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं जे काय प्रश्न विचारले जातात. For the quadratic equation, which one is the quadratic equation? म्हणजे खालील पैकी कोणते वर्ग समीकरण आहे. काल आपण हे बघितले की कोणतं वर्ग समीकरण नाही. तर अशा प्रकारचे जे तुम्हाला मार्च 2020 ला विचारले, नोव्हेंबर 2020 ला पण विचारले, मार्च 2022 ला पण असं विचारले. तर त्याच्याला एक क्वेश्चन हमखास असतोच. तर कशा प्रकारे या वर्ग समीकरण आहे ते आपल्याला बघायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जो इंडेक्स आहे हायेस्ट इंडेक्स 2 आला पाहिजे. जर त्याच्यापेक्षा 3 आला 4 आला तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. त्याला वर्ग समीकरण म्हणजे वर्ग म्हणजे 2 घातांक त्यांचा 2 आला पाहिजे तर ते वर्ग समीकरण होतं, अन्यथा होत नाही. तर बघा पहिले दिलेले 5x - 3 पहिला ऑप्शन 5x 5/x - 3 = x². जर आपण हे सॉल्व केलं तर बघा हे यांचा मल्टिप्लाय x - 3 3x/x = x². मग हे इथं मल्टिप्लाय डिवाइड होणार. मग x² * x = x² * x x³. मग इथं हायेस्ट इंडेक्स जो घातांक आले हा 3 आलाय तर आपल्याला किती पाहिजे 2 म्हणून हे a नाही आहे. नंतर सेकंड जे आहे सेकंडचं जे दिलंय x (x + 5 = 4 ते मल्टिप्लाय केलाय x * x x² + 5 * x 5x = 4. तर त्याचं हायेस्ट इंडेक्स 2 आला. आणि जो आपल्याला जो फॉर्म्युला दिलाय म्हणजे जे आपल्याला जर जनरल फॉर्म दिलेला आहे की ax² + bx + c = 0 याच्यानुसार हे इक्वेशन पाहिजे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग आता याच्यामध्ये हे बसते हायेस्ट इंडेक्स 2 आहे म्हणून हे बघा म्हणजे याचा आन्सर बी आहे हे लक्षात ठेवायचं. आता हे का नाही ते आपण चेक करतोय की बघा n - 1 = 2n. मग हे n इथं प्लस आहे नंतर मायनस होईल 2n - 1 तर 1n म्हणजे याचा हायेस्ट म्हणजे हायेस्ट जे काय इंडेक्स आहे हा 1 आहे म्हणून ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता चौथं दिले t दिलाय तर त्याच्यामध्ये काय दिलंय 1/x² हे दिले. मग आता x² हे डिवाइडेड तर आपल्याला बोथ साइड बाय मल्टिप्लाय म्हणजे x² ने मल्टिप्लाय करायचं दोन्हीला. मग आता याच्यामध्ये x + 2 * x² = x × दोन्ही साइडला आपण काय केलं मल्टिप्लाय x² ला x² गेला तर इथं काय राहिले x + 2 = x² * x x³ म्हणजे या ठिकाणी हायेस्ट इंडेक्स काय 3 म्हणून हे पण नाही आलं लक्षात. तर याच्यामध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कारण याचा हायेस्ट इंडेक्स 2 मिळाला आणि हा जनरल फॉर्म नुसार आहे. तर अशा प्रकारचे जे काही एक्झाम्पल हे तुम्हाला एक्झाम मध्ये येतात 1 मार्कासाठी. तर विद्यार्थ्यांनी याचा चांगल्या प्रकारे सराव करावा. तर याच्यामध्ये कमेंट करायला पण विसरू नका कारण तुमचे एक कमेंट जे काय आमचा जो उत्साह तो वाढवत असतो त्याच्यातून आम्हाला मोटिवेशन मिळत असतं. त्यामुळं कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करण्यासाठी सुद्धा विसरू नका. आणि हां तर विद्यार्थी मित्रांनो मला एक सांगायचं आहे की हे व्हिडिओ जे आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर तुम्हाला ते समजणार. जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला ते समजणार नाही. त्यासाठी
हे जे व्हिडिओ आहेत हे पूर्ण पहा, मग तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. धन्यवाद.